आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 4.1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, त्रिकोण PQR असा काढा की पाया QR बरोबर 4.2 सेंटीमीटर, कोण Q बरोबर 40 अंश आणि PQ अधिक PR बरोबर 8.5 सेंटीमीटर। त्रिकोणाची रचना करायची आपल्याला। पाया, एक कोण आणि दोन बाजूंची बेरीज दिली असता त्रिकोण आपल्याला काढायचा आहे। आधी आपण कच्ची आकृती काढणार आहोत। कच्ची आकृती काढू आणि कच्च्या आकृतीवर आपण पक्की आकृती काढणार। पाया दिलेला आहे, आधी आपण पाया काढून घ्यायचा। पाया काढून घेणार। पाया दिलेला आहे आपल्याला QR 4.2 सेमीचा। नंतर Q वर आपण करणार 40 अंशाचा कोन। इथे असा आपण 40 अंशाचा कोन करणार। हा झाला इथे 40 अंशाचा कोन। नंतर Q वर आपण एक बिंदू असा घेणार, S बिंदू आपण घेणार की QS हे अंतर PQ अधिक PR यांच्या बेरजेइतकं असेल। किती? 8.5 सेंटीमीटरचं। 8.5 सेमी। 8.5 सेंटीमीटरवर Q पासून आपण एक S बिंदू घेणार। आता आपण हा S आणि R बिंदू जोडणार आणि नंतर QS च्या मध्ये आपण P बिंदू मिळवणार। अशा ठिकाणी मिळवणार की हा P बिंदू इथे मिळवणार आपण। हा P आणि हा R जोडला असता ही बाजू आणि ही बाजू सारखी येईल। अशा प्रकारे आपली कच्ची आकृती काढून तयार आहे। यावरून आता आपण पक्की आकृती काढूया। आधी आपल्याला पाया घ्यायचा आहे 4.2 सेंटीमीटरचा। पट्टीने आपण पाया घेऊया 4.2 सेंटीमीटर मोजून। अशा प्रकारे आपण 4.2 सेमीचा पाया काढला आहे। QR हा पाया काढला। आता आपण Q वर 40 अंशाचा कोन करणार। त्यासाठी आपण कोनमापक घेणार। हा बिंदू Q वर ठेवणार। 0, 10, 20, 30, 40 अंशावर एक बिंदू करून घेणार। आता हा Q बिंदू आणि ह्या बिंदूतून जाणारे एक किरण आपण काढणार। हा किरण आपण काढला। आता Q वर आपल्याला S बिंदू घ्यायचा आहे 8.5 सेंटीमीटरवर। त्यासाठी आपण कंपास घेणार। कंपासमध्ये आपण 8.5 सेंटीमीटर अंतर घेणार आणि कंपासचा टोक Q वर ठेवून या किरणावर एक कंस करणार। या छेदनबिंदूला आपण नाव देणार S। हा आहे S बिंदू। आता हा S बिंदू आणि R बिंदू आपण जोडणार। S बिंदू आणि R बिंदू आपण जोडला। आता आपण SR चा लंब दुभाजक काढणार, म्हणजे आपल्याला हा P बिंदू मिळेल। तो लंब दुभाजक या बाजूला जिथे छेदेल तिथे असेल आपला P बिंदू। इथे आपण केला होता 40 अंशाचा कोन QR वर। आता लंब दुभाजक काढायचा आहे आपल्याला SR चा। त्यासाठी आपण कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार। कंपासचं टोक आधी R वर ठेवणार आणि R च्या या बाजूला
आणि या बाजूला एक कंस काढून घेणार. हेच अंतर कंपासमध्ये कायम ठेवून आपण कंपासचं टोक S वर ठेवायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे. आता कंस भेटले आपल्याला. त्या कंसाचे छेदनबिंदू जे आहेत ते आपण पट्टीने जोडणार. हा आपला तयार होईल ESR चा लंबदुभाजक. पट्टीने या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडूया. आता हा लंबदुभाजक या QS बाजूला जेथे छेदतो तो आहे आपला P बिंदू. हा आहे P बिंदू. आता हा P बिंदू आणि R बिंदू आपण जोडून घेणार. हा झाला आपला त्रिकोण PQR. ही बाजू आणि ही बाजू आपल्याला सारखी भेटली. हा आपला तयार झाला त्रिकोण PQR. दुसरा प्रश्न आहे त्रिकोण XYZ असा काढा की पाया YZ बरोबर 6 सेमी, XY अधिक XZ बरोबर 9 सेमी आणि कोण XYZ बरोबर 50 अंश. कच्ची आकृती आपण काढून घेतली आहे. पहा, पाया घ्यायचा आहे आपल्याला 6 सेमी. 6 सेमीचा पाया घेतला. पाया आहे YZ. इथे आपल्याला कोण करायचा आहे 50 अंशाचा. 50 अंश. नंतर हे जे अंतर आहे Y पासून आपण इकडे एक बिंदू घेऊया, याला नाव देऊया आपण M. ते अंतर आपण 9 सेमी घेणार आहोत. 9 सेमी. नंतर हे XZ आणि XM हे अंतर समान येईल अशा प्रकारे आपण हा X बिंदू इथे घेणार आहोत. तर आता या कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती काढूया. आधी आपण पाया घेऊया 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा एक रेषाखंड आपण काढूया. सहा सेमी YZ. Y वर 50 अंशाचा आपल्याला इथे कोण करायचा आहे. कोण मापकाने Y वर 50 अंशाचा कोण करूया. 0, 10, 20, 30, 40, 50. 50 अंशावर एक बिंदू करून घेऊ. हा बिंदू आणि Y बिंदू जोडून घेऊ किरणाच्या सहाय्याने. एक किरण काढला आपण. आता Y वर आपण D बिंदू असा घेणार आहोत की ते अंतर, Y वर आपण M बिंदू असा घेणार आहोत की ते अंतर असेल 9 सेंटीमीटर. त्यासाठी आपण कंपास घेऊन त्यामध्ये 9 सेंटीमीटर अंतर घेणार. कंपासमध्ये आपण 9 सेंटीमीटर अंतर घेतलं. आता Y वर कंपासचं टोक ठेवून इकडे आपण एक कंस काढणार. हा जो कंस आहे त्याला आपण नाव देणार M. कंसाच्या या छेदनबिंदूला आपण नाव देणार M. आता आपण हे अंतर घेतलेलं आहे 9 सेमी. आता हा M बिंदू आणि Z बिंदू आपण पट्टीने जोडणार. आता आपल्याला या YM वर X बिंदू मिळवायचा आहे. त्यासाठी आपण MZ चा लंबदुभाजक काढणार. त्यासाठी आपण कंपास घेणार. कंपासमध्ये Z वर कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेणार. MZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं. Z वर कंपासचं टोक ठेवून आपण इकडच्या बाजूला एक कंस काढून घेणार आणि इकडच्या बाजूला एक कंस काढून घेणार. याच अंतराने आपण M वर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढणार 2.
आता या कंसांचे जे छेदनबिंदू आहेत ते आपण जोडून घेणार. हा झाला आपला लंबदुभाजक ZM चा. आता हा लंबदुभाजक YM ला जिथे छेदतो तिथे आहे, त्या बिंदूवर आहे आपला X बिंदू. हा X बिंदू आपण इथे नाव देऊया. आता हा X बिंदू आणि Z बिंदू आपण जोडणार, म्हणजे आपल्याला त्रिकोण मिळेल आपला XYZ. इथे आपण 50 अंशाचा कोन केला होता. 50 अंश. ही बाजू आणि ही बाजू सारखी. हा आपला त्रिकोण XYZ आपण काढला. तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC असा काढा की पाया BC बरोबर 6.2 सेमी, कोण ACB बरोबर 50 अंश, AB अधिक AC बरोबर 9.8 सेमी. कच्ची आकृती आपण काढून घेतली आहे. कच्ची आकृती. पाया घेतलाय CB 6.2 सेंटीमीटरचा. नंतर C वर 50 अंशाचा कोन केलाय आणि त्याच किरणावर आपण M बिंदू अशा ठिकाणी घेतलाय की हे C पासून M पर्यंतचं अंतर आहे ते आहे 9.8 सेमीचं. मग M आणि B जोडलाय आणि या CM वर A बिंदू आपल्याला असा मिळवायचा आहे की ही बाजू आणि ही बाजू सारखी येईल. आता या कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती काढूया. पाया काढूया आधी. पाया आहे आपला 6.2 सेंटीमीटरचा. .2 सेंटीमीटरचा आपण पाया काढला. CB 6.2 सेमी. C वर आपल्याला 50 अंशाचा कोन करायचा आहे. कोनमापक घेऊन C वर ठेवलं. 0, 10, 20, 30, 40, 50 अंशावर बिंदू करून घेतला. पट्टीच्या साहाय्याने C आणि हा बिंदू जोडणारा एक किरण काढला. आता या किरणावर आपल्याला M बिंदू अशा ठिकाणी मांडायचा आहे की C ते M अंतर असेल 9.8 सेमी. त्यासाठी आपण कंपासमध्ये 9.8 सेंटीमीटरचं अंतर घेऊया. कंपास घेतला आपण. कंपासमध्ये 9.8 सेंटीमीटर अंतर घेतलं. कंपासचं टोक C वर ठेवलं आणि एक कंस काढून घेतला या किरणावर. आता इथे या कंसाचा छेदनबिंदू आहे, त्याला आपण नाव देऊया M. हे अंतर आपण घेतलं 9.8 सेमी. आता हे M बिंदू आणि B बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊया. आता M आणि B. आता MB आपण दुभागूया. आता या MB रेषाखंडाचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. लंबदुभाजक आधी आपण काढलेला आहे. कंपासमध्ये MBच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. कंपासचं टोक B वर ठेवलं. इकडच्या बाजूने एक कंस काढून घेतला आणि इकडच्या बाजूने एक कंस काढून घेतला. तेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक ठेवलं M वर
आणि पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घेतले. पहिले कंस छोटे झाले असेल तर ते वाढवून घ्यायचे. आता आपल्याला या कंसांचे जे छेदनबिंदू आहेत ते पट्टीने जोडून घ्यायचे आहेत. या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडून घेतले. हा मिळाला आपल्याला MB चा लंबदुभाजक. आता हा लंबदुभाजक या CM ला ज्या ठिकाणी छेदतो तो बिंदू, हा बिंदू इथे आहे आपला A बिंदू. याला आपण नाव देऊया A बिंदू. आणि हा A बिंदू आणि B बिंदू आपण जोडून घेऊया, म्हणजे आपला त्रिकोण तयार होईल, त्रिकोण ABC. अशा प्रकारे आपण ABC त्रिकोण काढला. ही बाजू आणि ही बाजू आता सारखी झाली. इथे आपण केला होता 50 अंशाचा कोन. अशा प्रकारे आपण ABC त्रिकोण काढला. चौथा प्रश्न, त्रिकोण ABC असा काढा की पाया BC बरोबर 3.2 सेमी, कोण ACB बरोबर 45 अंश आणि त्रिकोण ABC ची परिमिती 10 सेमी. आता इथं आपल्याला दोन बाजूंची बेरीज न देता सगळ्या तिन्ही बाजूंची बेरीज दिली. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही बाजूंच्या बेरजेवरून आणि या एका बाजूवरून आपल्याला उरलेल्या दोन बाजूंची लांबी काढता येईल. पहा, आपण तिन्ही बाजू लिहून घेतल्या त्रिकोणाच्या. AB अधिक BC अधिक AC आणि त्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला 10 सेंटीमीटर दिली आहे, ती आपण लिहून घेतली 10 सेमी. आता AB बाजूची लांबी माहीत नाही म्हणून AB आहे तशी, अधिक BC ची लांबी आपल्याला 3.2 दिली आहे, अधिक AC ची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून AC बरोबर 10. आता AB अधिक AC बरोबर हे 3.2 इकडं घेऊया, हे 10 आहे तसे, हे इकडं बरोबर चिन्हाचे इकडं आले की हे इथं अधिक आहेत, हे होतील वजा 3.2. आता AB अधिक AC बरोबर 10तून 3.2 गेले, खाली राहिले 6.8. म्हणजे दोन बाजूंची बेरीज आपल्याला आता मिळाली. एक कोण, दोन बाजूंची बेरीज आणि पाया दिला असता आपल्याला त्रिकोणाची रचना करता येते. त्यासाठी आपण इथं कच्ची आकृती काढली आहे. पाया BC किंवा CB आपल्याला दिलाय 3.2 सेमी. नंतर C वर इथं आपल्याला करायचा आहे 45 अंशाचा कोन. नंतर C वरून इकडे हा बिंदू आपल्याला, याला नाव देऊ आपण T. हा बिंदू किती सेंटीमीटरवर घ्यायचा आहे आपल्याला? 6.8 सेंटीमीटरवर. 6.8 या दोन बाजूंच्या बेरजे इतका आपण हा T बिंदू घेत असतो. नंतर T आणि B आपण जोडतो. नंतर A बिंदू इथे आपल्याला घ्यायचा आहे A बिंदू. A बिंदू आपल्याला असा घ्यायचा आहे की ही बाजू आणि ही बाजू सारखी आली पाहिजे. ही झाली आपली कच्ची आकृती. आता आपण काढूया पक्की आकृती. आधी आपण पाया काढून घेणार 3.2 सेंटीमीटरचा. अशा प्रकारे आपण CB हा पाया घेतला 3.2 सेमी. C वर आपल्याला करायचे 45 अंशाचा कोन. कोन मापक घेतलं, मध्यबिंदू C वर ठेवला. 10 20 30 40 0 10 20 30 40 आणि 5 45 वर आपण बिंदू करून घेतला. आता हा बिंदू आणि C बिंदू आपण किरणाच्या सहाय्याने जोडून घेणार.
इथे केला आपण 45 अंशाचा कोन. आता आपल्याला सी वर टी बिंदू अशा ठिकाणी घ्यायचा आहे की सी ते टी हे अंतर असलं पाहिजे 6.8 सेंटीमीटरचं. त्यासाठी आपण कंपास घेतली. कंपासमध्ये 6.8 सेंटीमीटरचं अंतर आपण घेऊया. कंपासमध्ये 6.8 सेंटीमीटर अंतर आपण घेतलं. कंपासचं टोक सीवर ठेवून आपण एक कंस काढून घेतला. या कंसाच्या छेदनबिंदूला आपण नाव दिलं टी. बिंदू टी. टी आणि बी आपण आता जोडून घेणार. आता या टी बीचा लंबदुभाजक आपण काढणार. त्यासाठी आपण कंपासमध्ये निम्म्यापेक्षा या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि कंपासचं टोक बी वर ठेवून दोन्हीकडे कंस करून घेणार. आता तेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक टी बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस करायचे आहेत. या कंसाचे जे छेदनबिंदू आहेत ते जोडून घ्यायचे. कंसांचे छेदनबिंदू आपण पट्टीने जोडून घेऊया. हा आहे आपला लंब दुभाजक. आता हा लंब दुभाजक या बाजूला जिथे छेदतो तिथे आहे आपला ए बिंदू. बिंदू ए. आता हा ए बिंदू आणि बी बिंदू आपण जोडणार. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू आपल्याला सारखी मिळाली. आता आपला ए सी बी हा त्रिकोण तयार झाला. ही बाजू घेतली होती आपण 6.8 सेमीची. अशा प्रकारे याचा आपण सराव संच 4.1 सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.